Hello student, welcome in today's session. In last video we have seen the mechanism of respiration, the last step of mechanism of respiration, that is the cellular respiration, that means the oxidation and phosphorylation. Today we will going to see the regulation of breathing, how breathing is regulated. That we are knowing that breathing means the combining activity of inspiration and expiration. इन्स्पायरेशन कशाला म्हणू आपण, ऑक्सिजन रिच हवा आत घेणं शरीराच्या, आणि एक्सपायरेशन कशाला म्हणू, कार्बन डायऑक्साईड रिच हवा शरीरातून बाहेर सोडणं, लंग्स थ्रू बाहेर सोडणं. या दोन्ही ॲक्टिव्हिटीला कंबाईनली आपण काय म्हणतो, ब्रीथिंग म्हणतो. आणि हे ब्रीथिंग कसं रेग्युलेट केलं जातं किंवा आपण हे रेस्पिरेशन कसं रेग्युलेट केलं जातं, श्वास घेण्याचं रेग्युलेशन कसं होतं. जसं आपण प्रत्येक ऑर्गन्सचं बघतो की हाऊ किडनी फंक्शन्स आर रेग्युलेटेड, हाऊ हार्ट फंक्शन्स आर रेग्युलेटेड, तसं आपण बघूया हाऊ द ब्रीथिंग ऑर रेस्पिरेशन इट कॅन बी रेग्युलेटेड. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शरीरातली ॲक्टिव्हिटी ही रेग्युलेट केली जाते ब्रेनकडून आणि शरीरात तयार होणाऱ्या केमिकल्सकडून. दॅट मीन्स एव्हरी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी हॅव्हिंग अ टू कंट्रोलिंग सेंटर, वन इज अ नर्वस, अनदर इज अ केमिकल. Each and every activity of the body having a two controls, that nervous control and chemical control. In that same way we are going to see today that there are two controls behind the respiration, that nervous control and chemical control. Firstly I will explain the chemical control of the respiration. That means how respiration regulate chemically inside our body, in the tissue and in the alveolar sacs different gases are present. जसं आपण बघतो की alveolar sacs मध्ये येणाऱ्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि जाणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. बट ॲट द टिश्यू लेवल द अमाऊंट ऑफ CO2 गॅस means the partial pressure of CO2 PpCO2, partial pressure of O2 PpO2. That means chemically the regulation of respiration, it is controlled by the amount of CO2 present at the tissue level, then amount of O2 present at the tissue level, and presence of H plus ions in the blood, presence of hydrogen ions in the blood. It will lowers the pH of our body, and that means acidity in our RBCs are increases, in plasma it is increases. That means there is a presence of reduced hemoglobin which highes the pH, and there is a presence of H plus ions which lowers the pH. आणि या ॲक्टिव्हिटीवरून शरीरात टिश्यू लेवलला प्रेझेंट असणाऱ्या CO2 वरून, O2 वरून आणि H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशनवरून शरीरात रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कंट्रोल होतं. बट टुडे वी आर गोइंग टू सी द हाऊ द नर्वस कंट्रोल ऑफ रेस्पिरेशन इज गोइंग टू बी डन. कसं रेस्पिरेशन किंवा ब्रिथिंग मेकॅनिझम हे नर्वस कंट्रोल केलं जातं, ब्रेनकडून कसं कंट्रोल केलं जातं. जागेच्या अभावी, दॅट इन्सफिशियंट, ड्यू टू द इन्सफिशियंट स्पेस आय विल ड्रॉ द बॉक्स डायग्राम ऑफ द ब्रेन. मी तुम्हाला थोडंसं ब्रेनचं आउटलाईन काढून दाखवलेलं बघा. इट इज द आउटलाईन ऑफ द ब्रेन. ब्रेन हॅव्हिंग द 3 parts, forebrain, midbrain and hindbrain. And respiration, it is controlled by some parts in the present in the hindbrain. You are knowing that respiration, it is an involuntary action. कशाला म्हणू आपण, involuntary actions, the actions which is not occurs depending on our will. ज्या क्रिया आपल्या इच्छेनुसार होत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स म्हणतो. जसं एखादी वस्तू पडलेली आहे जमिनीवर आणि ती आपल्याला उचलायची आहे. समजा एखादा पेन पडला आहे आपला जमिनीवर आणि आपल्याला तो उचलायचा आहे. आपली इच्छा असेल तरच आपले हातपाय चालतील, आपण तो उचलतो. आपली इच्छा नसेल तर आपले हातपाय काम नाही करणार, आपण तो उचलणार नाही. ते इट इज अन व्हॉलंटरी ॲक्शन. लोकोमोशन इट इज अन व्हॉलंटरी ॲक्शन. बट तुमचं नाक दाबलेलं आहे आणि तुम्ही श्वास घेण्यासाठी धडपडता, तर रेस्पिरेशन ही काय आहे, इन्व्हॉलंटरी ॲक्शन आहे. मिक्चुरेशन आपण बघतोय की इट इज अन इन्व्हॉलंटरी ॲक्शन अप टू द सम एज, देन इट इज बिकम द व्हॉलंटरी ॲक्शन अप टू सम लिमिट्स. जसं आपण बघतो स्नीझिंग, कफिंग, सॉबिंग, ह्या सगळ्या इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत. आपण ज्याला म्हणू की शिंक येणे, खोकला येणे, ह्या सगळ्या इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत. या आपल्याला काही लिमिट्सपर्यंत व्हॉलंटरी ठेवता येतात, बट दे आर ऑल इन्व्हॉलंटरी ॲक्शन. सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, दे ऑल इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स. But the cycling, the locomotions, the speaking, they are voluntary actions.
तर आपण इन्व्हॉलंटरी ॲक्शन्स कशाला म्हणतो? द ॲक्शन्स विच इज डुईंग अकॉर्डिंग टू आवर विल दे आर कॉल्ड ॲज they are called as voluntary action, and respiration is an involuntary action. That means it is not depending upon our will. त्या आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाहीत. आपल्याला जगावं असं नाही वाटलं तरी आपला हार्ट बंद पडत नाही. आपल्याला जगावं श्वास घ्यावासा नाही वाटला तरी आपलं रेस्पिरेशन बंद पडत नाही. तर आपण बघूयात दॅट it is an involuntary action controlled by neurons in the pons and medulla. You are knowing that neurons are the nerve cells. The cells present in the brain. ब्रेनचं एक थोडंसं आउटलाईन काढलेलं मी तुम्हाला, आणि इथं मी फक्त तुम्हाला काय दाखवलेलं आहे दॅट हिंड ब्रेनचा थोडा पार्ट झूम करून दाखवलेला, एक्सटेंड करून दाखवलेला आहे. बघा दॅट इन्व्हॉलंटरी ॲक्शन रेस्पिरेशन इट इज कंट्रोल्ड बाय द 2 पार्ट्स इन हिंड ब्रेन. हिंड ब्रेनचे 3 महत्त्वाचे पार्ट आहेत. एक सेरेबेलम, दुसरा मेडुला ऑब्लॉंगेटा आणि तिसरा पॉन्स वरोली. तुम्ही बघाल इथे मी थोडंसं दाखवेल तुम्हाला. हे थोडासा कर्व्ड पार्ट आहे, हा पॉन्स आहे, आणि त्याच्या खालचा भाग जो आहे दिस इज मेडुला. हे इथून दाखवलेला आहे मी. हा भाग कुठला आहे? मेडुलाचा भाग आहे. इट इज अन मेडुला ऑब्लॉंगेटा. And respiration it is controlled by the pons varoli and medulla oblongata. All the involuntary actions controlled by these centers, that pons and medulla. In that region the neurons are present. That neurons control the respiration, that controlled over the muscles which are present in the chest area, that are the intercostal muscles, external intercostal muscles, the action of diaphragm, all are controlled by the pons varoli and medulla oblongata. सेरेबेलम या साईडला असतं थोडंसं, बट आपण नाही दाखवलेलं इथे कारण रेस्पिरेशन कुणाकडून कंट्रोल केलं जातं? पॉन्सकडून आणि मेडुलाकडून. ठीक आहे. दॅट आपण बघूयात या पॉन्स आणि मेडुलामध्ये काही न्यूरॉन्स असतात. त्या न्यूरॉन्सचे ग्रुप केलेले आहेत. दॅट न्यूरॉन्स आर डिवायडेड इन टू ग्रुप्स अँड देर आर 3 groups which are controlled the mechanism of respiration, regulation of respiration. आता आपल्याला बघायचं की आपण मेकॅनिझम बघितलेलं आहे रेस्पिरेशनचं, पण ते कसं रेग्युलेट होतं, म्हणजे परत परत ते कसं घडून येतं आणि ते घडण्यासाठी काय कंडिशन अप्लाय आहेत, त्या कंडिशन कशा निर्माण होतात, कुणाकडून निर्माण होतात ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. देर आर 3 groups of neuron present in the pons and medulla. फर्स्ट बघा तुम्ही डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन देन इथं प्रेझेंट आहेत बघा. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इकडे दाखवलेलं आहे, या साईडला प्रेझेंट आहेत थोड्या त्या. या डॉर्सल ग्रुप ऑफ रेस्पिरेटरी न्यूरॉन. देन सेकंड आहेत बघा. अँड डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन दे आर ॲक्ट ॲज अ इन्स्पिरेटरी सेंटर. यू आर नोईंग दॅट the neurons present in the pons and medulla they are called as respiratory centers. बघा पॉन्स आणि मेडुलामध्ये प्रेझेंट असणाऱ्या नर्व सेलला आपण काय म्हणतो? रेस्पिरेटरी सेंटर्स म्हणतो. तर डॉर्सल साईडला म्हणजे आपण बघतो वेंट्रल साईड ही आपली, डॉर्सल साईडला या साईडला असणाऱ्या मेडुलामधल्या न्यूरॉन्स. आता बघू आपण डॉर्सल आणि वेंट्रल ह्या दोन्हीही न्यूरॉन्स कुठे प्रेझेंट आहेत? मेडुलामध्ये प्रेझेंट आहेत. डॉर्सल ग्रुप ऑफ रेस्पिरेटरी न्यूरॉन्स दे आर कंट्रोलिंग द इन्स्पिरेटरी सेंटर. दे आर ॲक्ट ॲज इन्स्पिरेटरी सेंटर. देन सेकंड वन द वेंट्रोलॅटरल. वेंट्रल साईडला पुढच्या साईडला म्हणजे आपल्या ह्या गळ्याच्या पाठच्या साईडला ब्रेन स्टेम आहे, याला आपण ब्रेन स्टेम म्हणतो. ब्रेन आहे आणि ब्रेनचं स्टेम आहे, स्टँड आहे, दॅट देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेममध्ये काय काय येतं बघा? सेरेबेलम येतं, पॉन्स येतं, मेडुला येतं, आणि मेडुला आणि पॉन्समधून जाणारा सेंट्रल कॅनल येतो. वर्टिब्रल कॉलमला जिथं कंटिन्यू करतो हे मेडुला ऑब्लॉंगेटा त्याला आपण काय म्हणू? ब्रेन स्टेम म्हणू. तर हा जो एरिया आहे वेंट्रल साईडला पुढच्या साईडला असणारा वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स दे आर ॲक्ट ॲज अ इन्स्पिरेटरी अँड एक्सपिरेटरी सेंटर. बघा the 2 centers are present in the medulla. That dorsal group of respiratory neurons called as inspiratory center, ventral group of neurons it is called as inspiratory as well as expiratory center. ठीक है. It will control the both action, inspiration and expiration. And third one that is present in the pons. आता बघा हे वरचे दोन्ही सेंटर कुठे प्रेझेंट आहेत? मेडुलामध्ये प्रेझेंट आहेत. आणि हा तिसरा सेंटर आहे जो कुठं प्रेझेंट आहे? पॉन्समध्ये प्रेझेंट आहे. दॅट इज द पॉन्स वरोली. हेअर द प्रेझेन्स इज पॉन्स. आणि पॉन्स वरोलीमध्ये प्रेझेंट असणारे 2 सेंटर्स आहेत बघा, पण इथं आपण एकच लिहिलं आहे न्यूमोटॅक्झिक सेंटर. दॅट पी इज सायलेंट हिअर लाईक अ न्यूमोनिया. न्यूमोटॅक्झिक सेंटर इन द पॉन्स. पॉन्समध्ये न्यूमोटॅक्झिक सेंटर आहे. फर्स्ट रेड डॉट इंडिकेट द न्यूमोटॅक्झिक सेंटर बघा, अँड सेकंड रेड डॉट इंडिकेट द
ॲप्न्यूस्टिक सेंटर. तुम्ही बघाल की आपण बघितलेलं आहे की पॉन्स अँड मेडुला कंट्रोल द इनव्हॉलंटरी ॲक्शन रेस्पिरेशन. इनसाइड द pons and medulla there are neurons which is called as respiratory center. Then there are three groups of neuron which is called as respiratory center. First group, it is dorsal group of neuron which control the inspiration present in medulla. Second one, ventrolateral group of neuron which is controlling the inspiration and expiration present in the medulla. पहिला ग्रुप आहे डॉर्सल साईडला प्रेझेंट असणाऱ्या न्यूरॉनचा जे इन्स्पिरेटरी सेंटर आहे. दुसरा ग्रुप आहे वेंट्रल आणि लॅटरल साईडला प्रेझेंट असणाऱ्या न्यूरॉनचा जे इन्स्पिरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर आहे. दोन्हीही वेंट्रो आणि लॅटरल ग्रुप किंवा डॉर्सल ग्रुप हे कुठं प्रेझेंट आहेत? मेडुलामध्ये प्रेझेंट आहेत. आणि तिसरा जो ग्रुप आहे न्यूरॉन्सचा ज्याला आपण म्हणू न्यूमोटॅक्झिक सेंटर जे कुठं प्रेझेंट आहे? पॉन्समध्ये प्रेझेंट आहे. फर्स्ट रेड डॉट इंडिकेट द न्यूमोटॅक्झिक सेंटर. आणि याचं काम काय? इट लिमिट्स द रेस्पिरेशन. याचं काम आहे रेट कंट्रोल करणं रेस्पिरेशनचं. अँड इट कंट्रोल द रॅपिड मुवमेंट ऑफ आय, स्लीप वेव्स, डोळ्यांच्या हालचाली, फास्ट होणाऱ्या हालचाली कंट्रोल करणं, रेस्पिरेशनचं रेट लिमिट करणं, रेट ठरवणं हे कुणाचं काम आहे? न्यूमोटॅक्झिक सेंटरचं काम आहे. बघा, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉनचं काम काय? इन्स्पायरेशन कंट्रोल करणं. वेंट्रल ग्रुप ऑफ न्यूरॉनचं काम काय? इन्स्पायरेशन आणि एक्सपायरेशन कंट्रोल करणं. आणि न्यूमोटॅक्झिक सेंटरचं काम काय आहे? की रॅपिड आय मुवमेंट आणि रेस्पिरेशनचा रेट कंट्रोल करणं. ठीक आहे. देन आता याच्यानंतर पॉन्समध्ये प्रेझेंट असणारा एक सेकंड रेड डॉट दाखवलेला आहे पण दॅट इज कॉल्ड ॲप्न्यूस्टिक सेंटर. That is called as apneustic center and it is controlling the antagonistic activity or the opposing activity towards all these centers. आपण जे आधी सेंटर बघितलेले आहेत कुठले? डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन किंवा न्यूमोटॅक्झिक सेंटर हे तीनही जे ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतात. कुठल्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतात? इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेण्यासाठी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या पाहिजेत का? श्वास बाहेर सोडण्यासाठी लंग्स डिफ्लॅट झाले पाहिजेत का? ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणं कुणाचं काम आहे? डॉर्सल ग्रुपचं, वेंट्रल ग्रुपचं आणि न्यूमोटॅक्झिक सेंटरचं. या तिन्ही ग्रुपला अपोज करणारं काम कुणाचं आहे? ॲप्न्यूस्टिक सेंटर प्रेझेंट इन द पॉन्स. द सेकंड रेड डॉट इंडिकेट ॲप्न्यूस्टिक सेंटर प्रेझेंट इन द पॉन्स अँड इट अपोजेस द न्यूमोटॅक्झिक सेंटर. याचं काम काय? इट अपोजेस, इट ॲक्ट ॲज अँटागोनिस्टिक सेंटर टू द न्यूमोटॅक्झिक. अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिंग ॲक्टिव्हिटी. तर इट कंट्रोल नॉन रॅपिड आय मुवमेंट. त्याचं काम काय? की ज्या हळू हालचाली आहेत त्या कंट्रोल करणं म्हणजे या न्यूमोटॅक्झिक सेंटरच्या अपोजिंग काम करतं ॲप्न्यूस्टिक सेंटर. ठीक आहे. आता बघा काय होतं आहे. ॲज यू नो तुम्हाला माहीत झालं की तीन गोष्टी कंट्रोल करतात रेस्पिरेशनचा रेट किंवा रेस्पिरेशनचं रेग्युलेशन. तीन गोष्टी कंट्रोल करतात. आपल्याला माहिती आहे की केमिकली रेस्पिरेशन कोण कंट्रोल करतं आहे? तर CO2चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हार्टमध्ये येणारं ज्या ऑरिकल्समध्ये कुठल्या राईट साईडला राईट ऑरिकल्स आणि राईट वेंट्रिकलमध्ये येणारं ब्लड हे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. त्याच्यामधून लंग्सला कोण नेतं डिऑक्सिजनेटेड ब्लड? पल्मनरी आर्टरी. अँड पुन्हा लंग्सवरून शुद्धीकरण करून आल्यानंतर हार्टमध्ये ब्लड कुठे साचतं? लेफ्ट ऑरिकल अँड द लेफ्ट वेंट्रिकल. आणि इथून ब्लड सगळ्या बॉडीला दॅट सिस्टमॅटिक अऑर्टा नेते. बरं, या सिस्टमॅटिक अऑर्टा आणि पल्मनरी आर्टरीमध्ये असणाऱ्या ब्लडमधल्या CO2च्या आणि O2च्या प्रमाणावर आपलं केमिकल कोऑर्डिनेशन होतं रेस्पिरेशनचं. पण आपण काय बघतोय? नर्वस कोऑर्डिनेशन बघतोय. तर बघा काय होतं इन्स्पिरेशनच्या वेळेस? ड्युरिंग इन्स्पिरेशन लंग एक्सपांड. इन्स्पायरेशनच्या वेळेस काय होतंय? लंग एक्सपांड होतात. देन डायफ्रॅगम काय होतो? फ्लॅट होतो. देन इंटरकोस्टल मसल्स काय होतात? एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स अँड डायफ्रॅगम ते काय होतात? दॅट कॉन्ट्रॅक्ट्स. ते कॉन्ट्रॅक्ट होतात. लंग एक्सपांड होतात. इंटरकोस्टल मसल ज्या एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आहेत आणि डायफ्रॅगम आहे इट बिकम डोम शेप्ड. इंटरकोस्टल मसल्स गेट कॉन्ट्रॅक्ट. व्हॉल्यूम इनसाइड द लंग्स इन्क्रीजेस. लंग्समधलं व्हॉल्यूम इन्क्रीजेस होतं बट प्रेशर इट बिकम लोअर डाऊन. आणि प्रेशर लो होतं त्यामुळं आपण बाहेरून हवा आत घेतो. याच बाहेरून हवा आत घेण्यासाठी काय सिच्युएशन तयार व्हावी लागते? लंग एक्सपांड्स. लंग एक्सपांड होतात. External intercostal muscles get contract and the diaphragm become dome shaped. Diaphragm become flattened. Diaphragm काय होतो? फ्लॅटन्ड होतो. आणि या लंग एक्सपांड होण्यासाठी काय व्हावं लागतं? दॅट इट सेंड सिग्नल टू द एक्सपायरेटरी सेंटर. यामुळे एक्सपायरेटरी सेंटर कुठला आहे? वेंट्रोलॅटरल ग्रुपला काय जातात? सिग्नल जातात की स्ट्रेचिंग रिसेप्टार ज्या आहेत लंग्सच्या ज्या
वॉल्स आहेत त्या कशाने बनलेल्या आहेत, इंटरकोस्टल मसलनी बनलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मसल्समध्ये स्ट्रेचिंग रिसेप्टार आहेत की कुठल्या मसल्स स्ट्रेच झाल्या पाहिजेत. दॅट स्ट्रेचिंग रिसेप्टार बिकम सेन्सिटिव्ह. हवा आत घ्यायची तेव्हा डायफ्रॅगम फ्लॅट होतो, इंटरकोस्टल मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, तिथलं व्हॉल्यूम थोरॅसिक व्हॉल्यूम वाढतं, प्रेशर कमी होतं. यावेळेस काय होतं की तिथले स्ट्रेचिंग रिसेप्टार सिग्नल पाठवतात ब्रेनच्या कुठल्या भागाला, मेडुलाला आणि पॉन्सला, आणि तिथून काय होतं बघा, nerve impulse trigger and contract the muscles. When the ventrolateral group of neuron it becomes stimulated. कोण स्टिम्युलेट करतं, ज्या मसल्स आहेत लंग्समध्ये जेव्हा हवा आत घ्यायची तेव्हा इंटरकोस्टल मस सिग्नल पाठवतात कुणाला, मेडुला आणि पॉन्समधल्या सेंटर्सला, मेडुलामध्ये असणाऱ्या एक्सपिरेटरी सेंटरला ज्याला वेंट्रोलॅटरल ग्रुप म्हणू, आणि त्यामुळे इंटरकोस्टल मसल्सला काय, कुठली नर्व ट्रिगर करते, आपल्या वॅगस नर्व. इट ट्रिगर्स द इंटरकोस्टल मसल्स. वॅगस नर्व, फ्रेनिक नर्व ह्या दोन्ही नर्व काय करतात, इंटरकोस्टल मसल्सला ट्रिगर करतात आणि मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि इन्स्पायरेशन घडवून आणलं जातं. सेम त्याच वेनी काय होतं बघा, अँड इट इनिबिट्स द इन्स्पायरेटरी सेंटर. आणि इन्स्पायरेटरी सेंटरला म्हणजे डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉनला इनिबिट करेल, काम कमी करेल, आणि वेंट्रोलॅटरल ग्रुपचं काम ते काय करेल, वाढवेल. ठीक आहे. देन ड्युरिंग एक्सपायरेशन काय होतं की लंग डिफ्लॅटेड होतात, पुन्हा डायफ्रॅगम डोम शेप्ड होतं आणि इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स होतात. लंग एक्सपांड होतं, इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स होतात, डायफ्रॅगम पुन्हा काय होतं, दॅट इट बिकम डोम शेप्ड. ड्युरिंग एक्सhalation it become dome shaped again, and lung deflated, muscles relaxes, and inspiratory center is not stimulated. At that time काय होतं की इन्स्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट होत नाही. स्ट्रेचिंग रिसेप्टार नॉट रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेटिंग द इन्स्पिरेटरी सेंटर. आता इन्स्पिरेशनसाठी स्टिम्युलेशन नाही पाठवायचं आहे. अँड न्यू रेस्पिरेशन बिगिन्स. हवा बाहेर सोडल्या जाते आणि नवीन श्वास आत घेतला जातो. बघा, हे असं कंट्रोलिंग आहे कशाचं, रेस्पिरेशनचं. या कंट्रोलिंगमध्ये लास्टला आपण बघूयात दॅट इज द मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंटमध्ये आपण बघूयात दॅट इज द सॉबिंग, रडणं, देन द स्नीझिंग, शिंक येणं, देन आपण बघूयात दॅट स्नोरिंग, देन आपल्याला येणारा खोकला आपण म्हणतोय. दॅट ऑल दीज ॲक्टिव्हिटी, क्राईंग असेल त्याच्यामध्ये, ऑल दीज ॲक्टिव्हिटीज दे आर कफिंग, स्नीझिंग, स्नोरिंग, सॉबिंग, क्राईंग म्हणजे रडणं किंवा जोरात चिरकणं, ओरडणं, ह्या सगळ्या मुवमेंट्स काय आहेत, दे आर मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. ॲक्च्युली रेस्पिरेशन इट इज अन इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी, बट रेस्पिरेशन, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन ऑर द रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन हॅव्हिंग सम मॉडिफिकेशन इन दर स्ट्रक्चर्स. त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होतात आणि काही ॲक्टिव्हिटी आपण बघूया की डिपेंडिंग अपॉन द ग्लॉटिस, द एक्सटर्नल नेअर, द फारिंग्स, देन द ट्रकिया, ब्रॉन्कस, या सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटीवरून काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये मॉडिफाईड होतात. जसं आत्ता सांगितलेल्या ॲक्टिव्हिटी आहेत. कफिंग आहे, ग्लॉटिंगचं क्लोज होताना आपल्या ज्या फूड पाईपमध्ये काही अन्नाचे कणं गेलं तर कफिंग येतं. हिकपिंग आहे, आपल्याला उचक्या लागणं आहे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशात, मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट आहेत. देन आपण बघितलं की केमिकल कंट्रोल कसं केलं जातं रेस्पिरेशनचं, तर दॅट CO2, O2 कॉन्सन्ट्रेशन अँड द H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन इट डिसाइड्स द केमिकल कंट्रोलिंग ऑफ रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. दॅट बघा, हार्ट, O2 सर्व्स इन सेन्सर्स इन आर्टरी. आर्टरीमध्ये असणारे O2 सेन्सर, वी आर नोईंग दॅट आर्टरी कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि आर्टरीमध्ये असणाऱ्या O2च्या प्रमाणावर O2 सेन्सर्स काम करतात. आपल्या मसल्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, दे आर हॅव्हिंग द सेन्सरी इपिथिलियम, अँड त्यामध्ये सेन्सर्स आयन्स काय करतात, O2चं प्रमाण कुणाला दाखवतात, ब्रेनला सेंड करतात ते. दॅट बघा, CO2 इन्क्रीजेस, इट सेंडिंग सिग्नल टू द डॉर्सल अँड वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन, अँड O2 डिक्रीजेस, म्हणजे जेव्हा बॉडीमध्ये CO2 इन्क्रीज झालं आहे आर्टरीमध्ये तेव्हा सिग्नल्स पाठवले जातात की CO2 इन्क्रीज झालं आहे, O2 डिक्रीज झालं आहे आणि आता नवीन श्वास घ्यायला पाहिजे. ऑल दीज मेकॅनिझम आर कंट्रोल्ड बाय द रेस्पिरेटरी सेंटर्स प्रेझेंट इन द पॉन्स अँड मेडुला. देर आर 3 रेस्पिरेटरी सेंटर्स. दॅट रेस्पिरेटरी सेंटर्स आर नथिंग बट द न्यूरॉन्स. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, it is called as inspiratory center present in the medulla, here it is.
Then second one is ventrolateral group of neuron. It is called as inspiratory and expiratory center. It is also present in the medulla. Here it is in frontal side. Then the third one is pneumotaxic center, which is present in pons, which is indicated by first red dot, upper red dot. And the fourth one, it is also an second red dot present in the pons, which is called as apneustic center. But the pneumotaxic center, it controls the rate of respiration, it controls the range of respiration, it limits the respiration, it controls the rapid eye movement, sleep waves. But the apneustic center, it opposes the activity controlled by the pneumotaxic center. It controls the non-rapid movement, non-rapid eye movement, non-rapid sleep waves, and it also controls the opposing activity which is controlled by pneumotaxic center. And during inspiration and expiration, इन्स्पायरेशनच्या वेळेस इंटरकोस्टल मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, डायफ्रॅगम फ्लॅट होतो, थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, प्रेशर लोअर डाऊन होतं. आता बघा, जेव्हा इन्स्पायरेशन करायचं आहे तर वेंट्रोलॅटरल ग्रुपला सिग्नल पाठवले जातात वॅगस आणि फ्रेनिक नर्वकडून, आणि त्याच वेळेस इंटरकोस्टल मसल्सला सिग्नल मिळतात की ते स्ट्रेच झाले पाहिजेत. स्ट्रेचिंग मसल्स काय करतात की आता CO2चं प्रमाण वाढलेलं आहे, इन्स्पायरेशन करायला पाहिजे, आणि त्यामुळं ब्रेनला सिग्नल पाठवले जातात. ब्रेन पुन्हा लंग्सला सिग्नल पाठवतं आणि इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हवा आत घेतली जाते. दॅट एक्सपायरेशनच्या वेळेस लंग्स डिफ्लॅट होतील, देन डायफ्रॅगम डोम शेप्ड होतो, देन इंटरकोस्टल मसल्स ह्या रिलॅक्स होतात, थोरॅसिक व्हॉल्यूम कमी होतो, डिक्रीज होतो, आणि प्रेशर लंग्समधलं वाढलेलं असतं. त्यामुळे एक्सपायरेशन होतं. इंटरकोस्टल मसल्सला सिग्नल मिळतो की प्रेशराईज झालं पाहिजे. कुणाकडून? फ्रेनिक आणि वॅगस नर्वकडून. फ्रेनिक आणि वॅगस नर्वची ॲक्टिव्हिटी कोण कंट्रोल करतं? तर वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन अँड डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, द रेस्पिरेटरी सेंटर्स, अँड the inspiratory center is inhibited, it is not stimulated. During expiration inspiratory center म्हणजेच ventrolateral group of neuron काही काम करत नाही आणि dorsolateral group काम करतो, म्हणजे हवा बाहेर टाकली की नवीन श्वास घ्यायला लंग्स काय होतात? तयार होतात. This is all for today's session. In next session we are going to see some diseases of the lungs or some diseases related to the respiratory center. That for the today here it is enough. that तुम्ही ही डायग्राम पुस्तकामध्ये तुमच्या दिलेली आहे आपल्या 12च्या बुक्समध्ये. बट टोटल ब्रेन वगैरे काढण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त पॉन्स दाखवायचे. तुम्ही ब्लॉक डायग्राम काढली तरी चालते. पॉन्स, देन द हार्ट, देन द इंटरकोस्टल मसल्स, अशी ब्लॉक डायग्राम ब्लॉकमध्ये काढलं तरी आपल्याला समजायला नोट्समध्ये सोपं जातं. प्लीज रिवाइज ॲट युअर होम, देन ड्रॉ द डायग्राम फॉर द regulation of respiration. ठीक आहे. This is all for today. Thank you student. That please like and share my videos and subscribe for my YouTube channel. Thanks again.